जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आयुष्य आहे म्हटल्यावर संकटही येणार आहेत आणि सुखही येणार आहे आणि दुःखही येणार आहे. मग समर्थ म्हणतात की आयुष्यातील चढ उतार, आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येणार आहेत. ते चढ उतार आपल्याला स्वीकार करता आलं पाहिजे, तसं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये संकट आहेत, आयुष्यामध्ये दुःख आहे, म्हणून आपण आयुष्य संपूर्णही टाकू शकत नाही. आणि आयुष्यामध्ये आनंद आहे, सुख आहे, म्हणून जास्त गर्व करूनही चालत नाही, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जसे ऋतू कायम राहत नाही तसं माणसाची आयुष्यातली परिस्थिती ही कायम राहत नाही, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका राजाने एका लोहाराला आज्ञा केली. एका राजाने एका लोहाराला आज्ञा केली आणि राजा त्या लोहाराला म्हणाला की राजा म्हणाला की तू माझ्यासाठी एक बोधवाक्य असलेला असा एक शिक्का बनव. माझ्यासाठी एक बोधवाक्य असलेलं आणि एक उत्तम विचार असलेलं माझ्यासाठी एक शिक्का बनव, की ज्यामुळे जेव्हा मला खूप आनंद होईल त्यावेळेस ते वाक्य ऐकून मला गर्वही होणार नाही, मला अभिमान वाटणार नाही. आणि ज्यावेळेस मी दुःखी असेल, ज्यावेळेस मी निराश असेल आणि ज्यावेळेस मला खरंच खूपच वाईट वाटेल त्यावेळेस मात्र ते वाक्य ऐकल्यावरही मला आनंद होईल. असा तू एक शिक्का बनव, असं एक बोधवाक्य असलेला तू माझ्यासाठी शिक्का बनव. त्यावेळेस लोहार तो म्हणाला. त्यावेळेस तो लोहार राजाला म्हणाला, ठीक आहे राजेसाहेब, तुमची इच्छा मी पूर्ण करतो आणि तुम्हाला जसा हवा आहे तसा मी तो शिक्का तुमच्यासाठी बनवून देतो. त्यावेळेस राजालाही खूप आनंद झाला आणि राजा म्हणाला की लवकरात लवकर तो शिक्का मला तू बनवून दे. त्या लोहारासाठी शिक्का बनवणं काही फार अवघड काम नव्हतं. कारण त्याचा रोजचाच धंदा होता, रोजचाच त्याचा व्यवसाय होता, रोजच काम होतं. तो शिक्के भरपूर बनवत होता. पण राजानं असं काय सांगितलं होतं की असं काय बोधवाक्य तू त्या शिक्कावर कोर, असं काय तो बोधवाक्य त्या शिक्कावर लिही की जेणेकरून आनंदातही मी ते वाक्य ऐकल्यावर माझा गर्वही कमी होईल आणि दुःखातही ते वाक्य ऐकल्यावर मला वाईटही वाटणार नाही, मला आनंद होईल. असं वाक्य तू त्या शिक्क्यावर कोर, असं त्या लोहाराला राजाने सांगितलं. त्यावेळेस लोहाराला काही सुचेना की ते बोधवाक्य काय लिहू. तेच त्या लोहारासाठी अवघड काम होतं. मग लोहाराने ठरवलं की आपण कोणाची तरी मदत घेऊया, आपण कोणाला तरी विचारूया, जे कोणी उत्तम ज्ञानी असेल, जे कोणी उत्तम पुरुष असेल की ज्यांना या आयुष्याचा अनुभव असेल, त्या व्यक्तीला आपण विचारूया. तेव्हा तो लोहार त्या सत्पुरुषाकडे गेला. लोहार एका साधूकडे गेला, एका सत्पुरुषाकडे गेला आणि त्या सत्पुरुषाला विचारलं की मला एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. त्यावेळेस ते सत्पुरुष म्हणाले, काय तुझा प्रश्न आहे ते तरी सांग, मी तुला उत्तर द्यायला तयार आहे. त्यावेळेस तो लोहार म्हणाला की मला एक असा शिक्का बनवायचा आहे, असं एक बोधवाक्य असलेलं शिक्का कोरायचा आहे की जेणेकरून राजाने ते वाक्य वाचल्यावर जरी राजाला आनंद झाला तर त्याला गर्व होणार नाही आणि जरी राजाला दुःख झालं तरी त्याला वाईट वाटणार नाही. असं काय वाक्य त्या शिक्क्यावर कोरायचं आहे ते मला सुचत नाही आणि त्याची मदत घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे आणि कृपा करून मला तुम्ही मदत करा आणि त्या शिक्क्यावर काय लिहायचं आहे ते कृपा करून मला सांगा, की जेणेकरून राजा तो शिक्का पाहून खूप आनंदित होईल आणि मलाही राजा आशीर्वाद देईल. त्यावेळेस त्या सत्पुरुषानेही त्या लोहाराला सांगितलं की तू काही काळजी करू नको, मी तुला सांगतो तेच वाक्य तू लिही. त्यावेळेस त्या सत्पुरुषाने त्या लोहाराला सांगितलं की तू त्या शिक्क्यावर असं काही लिही की जेणेकरून राजाला आनंदातही ते वाचल्यावर राजाला गर्व होणार नाही आणि दुःखात वाचल्यावरही राजाला वाईट वाटणार नाही. त्यावेळेस त्या सत्पुरुषाने लोहाराला सांगितलं की तू त्या शिक्क्यावर असं लिही की हेही दिवस जातील. त्या शिक्क्यावर असं कोर की हेही दिवस जातील. तेव्हा मात्र लोहाराने तसा शिक्का तयार करून राजाकडे दिला आणि राजाला मात्र ते वाक्य ऐकून, ते बोधवाक्य ऐकून खूप आनंद झाला आणि राजाने लोहाराला
बक्षीस दिलं मोठं, त्यावेळेस लोहारालाही आनंद झाला. मग समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की ज्यावेळेस आपण सुखात असतो, ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असतो, प्रॉपर्टी असते, धन असतं, शेती असते, बंगला असतो, इस्टेट असते, त्यावेळेस मात्र आपला अभिमान असतो, आपला गर्व असतो. आपण लहान मोठे कोणालाही नीट वागत नाही, बोलत नाही, सर्वांचा मत्सर करतो, कारण आपल्याला अभिमान असतो, गर्व असतो. आणि मग मात्र हेही दिवस ऐकल्यानंतर मग आपल्याला वाटतं की हेही दिवस कायम राहणार नाही, कधीतरी हेही दिवस निघून जाणार आणि कधीतरी आपल्याकडे वाईट दिवसही येणार. आणि वाईट दिवसातही ते ऐकल्यानंतर तेव्हाही आपल्याला वाईट वाटणार नाही, हे वाईट दिवसही निघून जातील आणि चांगले दिवस येतील असं आपल्या मनाला वाटतं. आणि मग मात्र हेही दिवस ऐकल्यानंतर सुखातही आपल्याला गर्व होत नाही आणि दुःखातही आपल्याला वाईट वाटत नाही. असं या बोधातून आपल्याला हे तात्पर्य शिकायला मिळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्यावेळेस नाणं आपण जमिनीवर टाकतो त्यावेळेस नाणं एकाच बाजूने सतत पडत नाही, दोन्ही बाजूने सारखं पडत राहतं. तसंच आयुष्यही आहे, सतत दुःखही नसतं, सतत आयुष्यामध्ये सुखही नसतं आणि सतत आयुष्यामध्ये दुःखही नसतं. सुख झाल्यानंतर दुःख येतं आणि दुःख झाल्यानंतर सुख येतं आणि हे असणंही आवश्यकता आहे. त्याशिवाय मनुष्य परिपक्व बनत नाही आणि त्याशिवाय मनुष्यामध्ये मॅच्युरिटीपणा येत नाही आणि मनुष्य उत्तम वागत नाही असं समर्थाने आपल्याला इथे या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.